नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. राजगुरुनगर येथील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धेश्वर मंदिरातील दानपेट्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या चोरीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही चोरी रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. चोरट्यांनी मंदिराचे कुलूप कटावणीने तोडून आतमध्ये प्रवेश करून तेथील 2 दानपेट्या फोडल्या आणि त्यातील अंदाजे 4,000ची रोख रक्कम लंपास केली. पहाटे मंदिर उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी मंदिराच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा DVR चोरून नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलिसांकडून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष मोरे हे करत आहेत. चाकण परिसरातील आगरवाडी व कडाचीवाडीच्या शिवेवर वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या चिरबंद झाला आहे. सोमवारी दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी ही घटना समोर आली. या भागात बिबट्याचा उच्चात वाढला होता. पाळीव गुरांवर हल्ले होत होते, त्यामुळे मागील बरेच दिवस पिंजरा लावण्यात आला होता. त्यामध्ये हा बलदंड बिबट्या चिरबंद झाला आहे. सकाळी ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. चाकण परिसरामध्ये कडाचीवाडी, राक्षेवाडी आणि आगरवाडी या परिसरात संबंधित बिबट्याने धुमाकूळ घातला होता. अनेक जणांच्या शेळ्या आणि मेंढ्यांवरती हल्ले केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी दक्षिण चाकण पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एका तरुणाला अटक केली आहे. आसिफ शेख वय 29, सध्या राहणार चाकण, मूळ राहणार दिल्ली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात BNS कलम 196 राष्ट्रीय सन्मान प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजनीश सीताराम राजभर वय 31, सध्या राहणार नाणेकरवाडी चाकण यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी राजभर यांचे चाकण परिसरात भाजी विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाजवळ चिकनच्या दुकानात आरोपी आसिफ 1 वर्षांपूर्वी काम करत होता. दरम्यान त्याने काम सोडले होते. 16 एप्रिल 2026 रोजी तो मद्याच्या नशेत राजभर यांच्या दुकानाजवळ आला. त्याने सोबत भारताचा राष्ट्रध्वज आणला होता. त्याने राष्ट्रध्वजाचा अवमान केला. हा प्रकार राजभर यांनी पाहिला. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी आसिफ याला अटक केली आहे, तर दक्षिण चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील तरुणाला पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे गाडी अडवून हप्ते न भरल्याच्या कारणावरून चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आले. संदीप सोपानकड वय 38, राहणार संतोषनगर बाकी बुद्रुक यांनी MIDC भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रकाश तानाजी जाधव वय 25, राहणार भोसरी, दत्ता पुरुषोत्तम कल्याणी वय 30, राहणार भोसरी आणि सूरज तुकाराम कुसाळकर वय 25 या 3 रिकव्हरी एजंटला अटक केली आहे. फिर्यादी आपल्या 4चाकी गाडीतून घरी जात असताना आरोपींनी दुचाकी आडवी लावून गाडी थांबवली. गाडीचे हप्ते का भरले नाहीत या कारणावरून त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर गाडीची काच फोडून फिर्यादीच्या उजव्या दंडावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. तर MIDC भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत. आळंदी येथील एका लॉजवर महिलांकडून जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय करून घेणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. पोलीस हवालदार अरुण खंडू डामसे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गणेश बाबाजी डोंबरे वय 32, राहणार आळंदी याला अटक केली असून विजय गणेश शेट्टी हा आरोपी फरार आहे. आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी एका महिलेला कामाचे आमिष दाखवून तिला देहविक्री व्यवसायात ओढले होते. आळंदी येथील आराम लॉजवर हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे छापा टाकला. यावेळी आक्षेपार्ह मुद्देमालासह आरोपीला पकडण्यात आले. खेड तालुक्यातील चोरखेवाडी येथे शेतीच्या जुन्या वादातून एक महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. आरोपीने महिलेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एका पीडित महिलेने महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी समीर लक्ष्मण चोरखे वय 29, राहणार चोरखेवाडी पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाकणमधील एका कंपनीत कामाचा अनुभव नसताना मशीनवर काम करण्यास सांगितल्यानं एका कामगाराचा हात मशीनमध्ये अडकून गंभीर अपघात झाला. या अपघातात कामगाराच्या हाताचा पंजा आणि बोटे फ्रॅक्चर झाली आहेत.
तात्या रामा चव्हाण वय वर्ष 41 राहणार चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी समर्थ इंडस्ट्री कंपनीतील चौधरी नावाच्या विभाग प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीला नवीन प्लांटच्या डायकास्टिंग मशीनवर काम करण्याचा अनुभव नव्हता, तरीही विभाग प्रमुख चौधरी यांनी त्यांना काम करण्यास भाग पाडले. मशीन साफ करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक डाय क्लोज झाली आणि फिर्यादीचा डावा हात त्यामध्ये अडकला. या अपघातात त्यांच्या हाताचा आणि बोटाचा चेंदामेंदा झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. आळंदी येथील इंद्रायणी घाट परिसरात अस्वच्छतेची गंभीर समस्या समोर आली होती. घाटावरील महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्तंभ परिसरापासून काही अंतरावर असलेले ड्रेनेज चेंबर तुंबल्याने सांडपाणी थेट घाटावर पसरत असल्याचं दिसून येत होतं. पालिकेने आता उपाययोजना सुरू केल्या आहेत. इंद्रायणी घाटावर पसरत असलेल्या सांडपाण्याची समस्या मार्गी लागली आहे. एलवाडीत मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा. एलवाडी तालुका खेड परिसरात बेकायदा कल्याण मटका नावाचा जुगार चालवणाऱ्या 2 जणांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी सूरज मुरलीधर गाडे वय 28 राहणार गहुंजे आणि दिनेश वरसू चव्हाण वय 40 राहणार देहुगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. राजगुरुनगर शहरात एका लहान मुलीवर कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर परिषदेच्या वतीने 1 महिन्यापूर्वी भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र भटक्या कुत्र्यांची दहशत कायम असल्याचे या घटनेवरून पुन्हा अधोरेखित झाले. ही घटना सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी बाजार समितीच्या परिसरात जुन्या पुणे नाशिक महामार्गावर घडली आहे. सुदैवाने मुलीच्या पालकांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ धाव घेतल्याने लहान मुलगी कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त भारत सरकार देशव्यापी स्मरणोत्सव साजरा करणार असून या कार्यक्रमास मार्गदर्शन आणि देखरेख करण्यासाठी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आलाय. फुले दाम्पत्याचा अभिमानास्पद इतिहास सांगणारी मी सावित्रीबाई फुले ही डॉक्टर कोल्हे यांची मालिका सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू आहे. या मालिकेचे 100 भाग नुकतेच पूर्ण झालेत. अशातच भारत सरकारने देशव्यापी स्मरणोत्सव समितीवर सदस्य म्हणून खासदार डॉक्टर कोल्हे यांची नियुक्ती करणे हा विलक्षण योगायोग जुळून आलाय. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने 11 मार्च 2026 रोजी काढलेली अधिसूचना 13 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 126 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यात खासदार डॉक्टर कोल्हे यांचा समावेश करण्यात आलाय. या संदर्भात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की महात्मा फुले 200व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या देशव्यापी स्मरणोत्सवाच्या उच्चस्तरीय समितीवर माझी नियुक्ती होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून महात्मा फुले यांचा विचार तरुण पिढीत रुजवण्याचा आमचा प्रयत्न सफल होण्यासाठी या समिती सदस्यत्वाचा उपयोग होईल असे खासदार डॉक्टर कोल्हे यांनी सांगितले. पुणे महानगर नियोजन समितीने कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केलेला व नंतर रद्द केलेला प्रारूप विकास आराखडा तयार असताना प्रशासनाचा हट्ट स्ट्रक्चरल प्लॅनसाठी का आहे असा प्रश्न पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांनी उपस्थित केलाय. पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भसे बोलत होते. यावेळी वसंत भसे यांनी सांगितले की महानगर नियोजन समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. अगोदर केलेला प्रारूप विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याची जाहीरपणे घोषणा करून तसे आदेश दिलेले आहेत, परंतु प्रशासन मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे. आरक्षण समाविष्ट आहेत. म्हणजे महानगर पीएमआरडीच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये जे काही शेतकरी लोक आहेत, ज्या काही जमिनी आहेत, त्या लोकांना समजा ते आर झोन मध्ये येत असतील, कमर्शियल झोन मध्ये येत असतील, त्यांचा कुठलाही लाभ घेता येणार नाही. मग तुम्ही रस्ते कशासाठी करताय? मग हे रस्त्यांचा वापर कोणाला होणार? तर याचा असं आहे, स्ट्रक्चर प्लॅन हे जो होतोय याच्यामध्ये आत्तापर्यंत हा जो पीएमआरडीने जो डीपी प्लॅन कशा पद्धतीने त्यांच्या चुकीमुळे रखडला, त्या रखडल्याचा मधला जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये 200 प्रकरणं झोन चेंजचे झालेले आहेत. आता झोन चेंजसाठी तुम्हाला कमीत कमी 25 एकर क्षेत्र आहे. तर ह्या 200 प्रकरणामध्ये एकही प्रकरण शेतकऱ्यांचं नाही आहे. सगळे झोन चेंजचे प्रकरणं हे विकासकाचे आहेत. म्हणजे डेव्हलपर डीपीची वाट बघणार नाही. डेव्हलपरसाठी तुम्ही स्ट्रक्चर प्लॅन टाकून रोड तयार करणार, त्याला रोड मिळणार आणि तो काय करणार, तो झोन चेंज करून 25 एकर घेऊन येणार, 25 एकरचे पोर्शन. म्हणजे आता शेतकऱ्याला जो पीएमआर मध्ये आहे या आर झोनचा, या डेव्हलपमेंटचा फायदाच घेता येणार नाही. मग यांना काय, हे रखडल्यामुळं जमीन विकल्याशिवाय पर्याय नाही विकासकाला. म्हणजे जे शेतकरी आहेत ज्यांच्या खरोखर जमिनी जाणार आहेत त्यांना त्या जाणाऱ्या जमिनीचा येणाऱ्या झोनिंगचाच फायदा घेता येणार नाही. मग फायदा कोण घेतोय?
ठराविक विकासक घेत आहेत. कसे घेत आहेत की रेग्युलर सरकारकडे जातात, झोन चेंज करून आणतात. म्हणून MPSCचा आमची भूमिका काय आहे, तुम्ही ठराविक लोकांचं हित बघू नका. तुमच्याकडे आत्ता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे तुमच्याकडे पूर्णपणे डाटा आहे. कसा डाटा आहे? पूर्णपणे की डिटेलिंग केलेला डाटा आहे DP प्लॅनमध्ये. तो डाटा परत तुम्हाला करायची गरज नाही. फक्त तुम्ही चूक का केली तर महानगर समितीला तुम्ही विश्वासात घेतलं नाही, त्यांना परत नव्याने तुम्ही DP इंटेन्शन डिक्लेअर केला. यांना विश्वासात घ्या, ऑलरेडी तुमच्या डाटाकडे आहे, त्याच्यामध्ये आणि थोडेफार काही चेंजेस करायचे ते करा, जेणेकरून तुमचा स्ट्रक्चर प्लॅन तुम्ही 9 महिने करणार. त्याचा ज्या वेळेस ही जी गोष्ट त्यांनी सांगितली स्ट्रक्चर प्लॅन 9 महिन्यात कंप्लीट करणार, तर 9 महिने आता 6 महिने होऊन गेले तरी आता इरादा डिक्लेअर झालेला आहे. म्हणजे आणि पुढे 1 वर्ष स्ट्रक्चर प्लॅन येईल का हेही आपण सांगता येणार नाही. शेतजमिनीच्या वाटणी पत्रावरील नोंदणी शुल्क माफ, शासनाकडून स्पष्टता. राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणी पत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णपणे रद्द करत याबाबत स्पष्ट निर्देश जारी केलेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 अंतर्गत सहधारक किंवा एकाच कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या शेतजमिनीच्या वाटणी पत्रावर नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की वडिलोपार्जित शेतजमिनीबाबत सर्व सहधारकांनी आपसी सहमतीने तयार केलेले आणि थेट दुय्यम निबंध कार्यालयात नोंदणीसाठी सादर केलेले वाटणीपत्र जरी कलम 85 अंतर्गत प्रक्रिया नसली तरी त्यांनाही नोंदणी शुल्कातून पूर्ण माफी देण्यात येणार आहे. शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या महसूल विभागाच्या अखत्यारीत जनगणना करण्यासाठी प्राथमिक शिक्षक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्ती करण्याचे पत्र देण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीस यांनी याबाबत संतप्त भावना व्यक्त करत तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देऊन जनगणना करण्यास नकार दिलाय. तर दुसरीकडे महसूल प्रशासनाने जनगणना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजनास सुरुवात केली असून जनगणना ॲपद्वारे करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबातील सुमारे 33 प्रश्नांची उत्तरे यामध्ये भरण्यात येणार आहेत. याबाबतचे प्रशिक्षण या आठवडाभरात घेऊन मे महिन्यापासून जनगणना कामास सुरुवात करण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती प्रांत अनिल दौंडे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. खेड तालुक्यात जनगणना करण्यासाठी महसूल प्रशासनाने तालुक्यातील सर्व अंगणवाडीतील सेविकांसह मदतनीस यांना नियुक्तीचे पत्र पाठवल्याने खळबळ उडाली आहे. अंगणवाडी सेविकांसह मदतनीस महिलांना जनगणनेसंदर्भात नियुक्तीपत्र पाठवण्यात आल्याने संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. आम्हाला एकदम किती मदतनीसांना 7,500 आणि सेविकांना 13,000 मानले आणि प्रोत्साहन भत्ता तो पण आम्ही ऑनलाईन काम आमचं ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेसच आम्ही आम्हाला पैसे पण नको आणि काम. राजगुरुनगर येथील श्री भोपळबुवा महाराज आणि श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. तालुक्यातील नामांकित कुस्तीपटूच्या या आखाड्यात निमंत्रित कुस्त्या झाल्या. यात्रेनिमित्ताने येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती मैदानात झालेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात 110 पुरुष आणि 10 महिला पैलवानांनी भाग घेतला. जय हनुमान तालीम सोलापूरच्या शाहरुख खान आणि पुण्याच्या काका पवार तालीमीतील रामा कांबळे यांच्यावर मात करीत कुस्ती चितपट करून राजगुरू महाराजची गदा हा किताब जिंकला. आखाड्यात विजेत्या पैलवानांसाठी 1,000 रुपयांपासून 1.5 लाखापर्यंत इनाम ठेवण्यात आले होते. राजगुरुनगर यात्रा कमिटी आणि जय बजरंग तालीमखेड यांनी आखाड्याचे नियोजन केले होते. आज काळूस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा भेट दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य गणेश आरगडे, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. पुढच्या 8-15 दिवसात जागेवरती काय समस्या काय तोडगा करता येतो आपण बघू. इकडे तिकडे होईल महिनाभर, पण तुम्ही ती कामं जेवढी पण ऑर्डर झाले 15 दिवसात सगळ्यांनी कामं चालू करा. खेड तालुक्यातील रेटवडी गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. सम्राट मित्र मंडळाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. महाराष्ट्र आहे पण आज संयुक्तपणानं छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या महामानवांना अभिवादन करण्यासाठी संयुक्त जयंतीचं नियोजन करण्याचं काम. खेड तालुक्यातील काळूसमध्ये रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला.
काळूसमधील हा रानभाजी गावरान पॅटर्न तालुक्यांमध्ये राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे ही पाटील चळवळ यांनी सांगितले. उद्याच्या काळामध्ये मी ज्या जिल्हा परिषदेचं नेतृत्व करतोय त्या जिल्हा परिषद शाळा आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.